शिवा स्पष्ट काय ते सांग. कसलं वचन दिलं होतं तू विजयलक्ष्मीला? शक्ती तू तरी सांग. अप्पा मला नाही माहिती शिवा कुठल्या वचनाबद्दल बोलतोय ते. सांगतो. अप्पा, तुम्ही हॉस्पिटलमधून घरी आलात आणि इडलीचा धंदा बंद होता म्हणून अम्मा एका कॅटर्समध्ये जेवण बनवायच्या कामासाठी गेल्या होत्या. शिवा अम्मा थांबा, मला बोलू द्या. माझं मन मला मोकळं करू द्या. काही बोलायची गरज नाहीये. तू निघ इकडून, जा तुला घरी जा. अम्मा थांब, बोलू दे त्याला. शिवा बोल तू. ते शक्ती आणि आपण त्या कॅटरेसला पोचलो ते करुणा सरांचा पाठलाग करत करत. तर तिथे कळलं का अम्मा काम करायला आल्यात. त्या अशा त्यांची मनस्थिती ठीक नव्हती, एकदम घाबरलेल्या होत्या. अम्माने तिकडे एक फोटो बघितला होता. फोटो? कसला फोटो? हा फोटो शक्ती आणि तिच्या खऱ्या आईचा. शिवा तू हे बरोबर नाही वागलास. तू खूप चुकीचा वागलास शिवा. मी तुला सांगितलं होतं ना या फोटो बद्दल आणि तिच्या भूतकाळाबद्दल कोणाला काही सांगायचं नाहीये म्हणून. तू का सांगितलंस? शिवा तू खूप चुकीचा वागलास. अम्मा मला अम्मा बोलू नकोस. शक्ती शक्ती बघ, तू त्याच्याकडे लक्ष नको देऊस. हा तो फोटो आहे ना, त्या फोटोत जी मुलगी असते ना ती तू नसते. हा आणि ती बाई असते ना, तिचा तुझ्याशी काही संबंध नाहीये शक्ती. ती मुलगी तू नसते. हे माझा आणि शिवाचा आहे ना गैरसमज झाला बघ. तू ती मुलगी नाहीये शक्ती. नाहीये. अम्मा तू का लपवलंस माझ्यापासून? अम्मा तुला जेव्हा कळलं की ती फोटोतली बाई माझी खरी आई आहे तेव्हा तू मला का सांगितलं नाहीस? माझ्या बाबड्या ममतेपोटी मी स्वार्थी वागले ग. मला तुला गमवायचं नव्हतं शक्ती. पण ती लोक आणि तुझे नातेवाईक तुला शोधून माझ्यापासून दूर घेऊन जातील अशी भीती वाटत होती मला. तुला आमच्यापासून कोणी वेगळं करू नये म्हणून मी शिवाला शपथ घातली की शक्तीला आणि बाकी कोणालाही त्या फोटो बद्दल आणि शक्तीच्या भूतकाळाबद्दल काही कळायला नको. बाकी काही माझा स्वार्थ नव्हता यामध्ये. मी काय करणार होते शक्ती? या आईची भीती होती बघ. या आईची भीती. म्हणून हे शहर सोडून जायचा निर्णय तू घेतला होतास? हो अप्पा. आणि मग माझ्या सांगण्यावरून अम्मांनी निर्णय बदलला. शक्ती शक्ती मला माफ कर. मला माफ कर. मी तुझ्यावर अन्याय केलाय बघ. माझ्या स्वार्थासाठी तुला तुझ्या भूतकाळापासून लांब ठेवलं. मला माफ कर शक्ती. अम्मा अम्मा शांत हो. अम्मा अम्मा मी तुझ्यावर काही आरोप केले का? तुला काही बोलले का? हे बघ, मला माझ्या भूतकाळशी काही घेणं देणं नाहीये. याचाच अर्थ असा की अप्पा आणि तू हेच माझं जग आहे. माझी न उजवणारी कूस तुझ्यामुळे उजवली. अम्मा अम्मा बोलत एक लहानशी परी माझ्या आयुष्यात आली. देवी आदिशक्तीचीच कृपा म्हणायची. पण आता तुला तुझा भूतकाळ कळलाय. तुझ्या खऱ्या आईचं सत्य समजलंय. म्हणजे तू हे घर सोडून जाणार? अगं अम्मा अम्मा असं नको बोलूस. मी कुठेही जाणार नाहीये. तू आणि अप्पा माझे कुटुंब आहात. यापुढे हा विषय इथेच बंद.
पप्पा, मी फक्त तुमची मुलगी. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी कुठेही जाणार नाही. माझी खरी आई जरी आली आणि मला म्हणाली ना चल, तरीही मी कुठेही जाणार नाही. तशी परिस्थितीच येणार नाहीये. म्हणजे शक्ती, अगं तुझी आई कायमच तुझ्या सोबत असणार आहे. तुझ्या सोबतच असणार आहे म्हणजे? आप्पा, एवढंच समजा की शक्तीच्या खऱ्या आईचा संबंध साक्षात आदिशक्तीशी आहे. त्या कायम आदिशक्तीच्या नाहीतर इतर कुठल्याही रूपात शक्तीच्या आणि आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. हे बघ शिवा, तू नक्की काय सांगतोयस ना ते हे मला काहीच कळत नाहीये. मी काय म्हणतो शिवा, शक्तीच्या खऱ्या आईची आणि आमची जरा भेट घालून दे ना, म्हणजे आम्ही तिच्याशी बोलतो. अयू, पण ते कसं शक्य आहे? शिवाने तर सांगितलं होतं की शक्तीची आई या जगात नसते. मग आता असं कसं बोलतोय? हो अम्मा, शक्तीची खरी आई या जगात नाहीये. काय? विजयालक्ष्मी, तुला हे माहिती होतं? नाही पण शिवा, मला एक सांग, जर का शक्तीची खरी आई हयात नाहीये तर तुमच्या संपर्कात कशी काय? तुला नक्की काय म्हणायचं ते कळत नाहीये मला. स्पष्ट सांग ना जरा प्लीज. अप्पा, शक्तीची खरी आई या जगात जरी नसली ना तरी पण ती आदिशक्तीच्या रूपात नाहीतर मायेची सावली बनून कायम आमच्या सोबत आहे आणि इथून पुढे असणार आहेत. हे बघा, तुम्ही टेन्शन नका घेऊ. माता आदिशक्ती आणि शंभू महादेवावर विश्वास ठेवा. अजून बऱ्याच गोष्टींचा उलगडा व्हायचा आहे. बऱ्याच प्रश्नांची उत्तरं सुटायची आहेत. उलगडा कसला? कळेल हळूहळू. तुझी आईच आपल्याला सगळं सांगेल. आदिशक्तीच आपल्याला वाट दाखवेल. तुझ्या भूतकाळातल्या वाईट सावलीवर उजेड पडायचा आहे. त्या राक्षसाचा शोध घ्यायचा आहे. राक्षस? आता हे काय?